नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. नंदिनी तिच्या रूममध्ये रडत असते. तिच्या डोक्यात सारखा तोच विचार चालू असतो जो गेममध्ये झाला. त्यांचं बाळ इकडून तिकडे जात होतं आणि जीवा किती कासावीस झाला होता शोधण्यासाठी. तेव्हाच तिथे जीवा येतो. त्याचे पण डोळे पाणावलेले असतात. तेव्हा नंदिनी त्याला सांगते, थँक्यू जीवा, तुम्ही तिथे आलात म्हणून मला थोडा धीर आला, नाहीतर मी तिथे उभीसुद्धा राहू शकली नसते. आपलं बाळ जर जिवंत असतं ना, मी तिला नक्की सांगितलं असतं तिचे बाबा माणूस म्हणून किती चांगले आहेत. तर जीवा म्हणतो, आणि मी सांगितलं असतं तिची आई किती कमाल आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, आई? कुठली आई? मी आई नाही आहे. बघितलं ना, माझं गिफ्टसुद्धा माझ्यापर्यंत आलं नाही. हा नियतीचा संकेतच म्हणता येईल ना. त्याच वेळेला तिथे मानिनी काकू येतात. अगं हे बघ नंदिनी, तुझं गिफ्ट मिळालं. तर नंदिनी खुश होते. आई कुठे मिळालं हे गिफ्ट तुम्हाला? तर मानिनी काकू सांगतात, अगं हा सगळा गोंधळ मिथुन भाऊजींमुळे झाला. त्यांच्या गाडीच्या डिकीमध्येच राहिलं ते गिफ्ट. तरीच म्हटलं माझ्याकडनं असा गोंधळ होणार नाही. आणि हो नंदिनी, मी तुझ्या जाऊबाईला सुद्धा फोन केलाय, लवकर ये बाई, आता करमत नाही तुझ्याशिवाय. असंही पुढच्या महिन्यामध्ये तिची चोर ओटी भरायची ना. तर नंदिनी पण म्हणते, हो आई बरोबर आहे. त्यानंतर मानिनी काकू आणि मिथुन काका तिथून निघून जातात. तर दुपारी गिफ्टचा जो गोंधळ झाला ते ऐकून पार्थ पण दोघांना हसत असतो. नाही, तुझा हा उत्साह बघून भारी वाटतं का? पण तूच म्हणते ना 3 महिन्यापर्यंत कोणाला सांगायचं नसतं, मग एवढ्या बायकांना बोलवलं. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, अरे एका आईची आईला आणि एका प्रेग्नेंट बाईची दुसऱ्या प्रेग्नेंट बाईला नजर लागत नाही. तेव्हा मिथुन काका म्हणतात, आय लाईक इट. तेव्हा पार्थ म्हणतो, पण आई नंदिनींबरोबर काव्या जर इथे असते ना अजून मजा आली असती, पण त्या जरी नव्हत्या तर मी कुठे होतो मग? तर मानिनी काकू सांगतात, तू दिव्यासोबत होता. मिथुन काकाही विचारतात, आता ही दिव्या कोण आहे? मला काव्य म्हणायचं होतं का वहिनी? तेव्हा मानिनी काकू आठवण देतात पार्थला, अरे तू नेहमी दिव्या कॉलिंग करत बसतो. कोण आहे ही दिव्या? पार्थ सांगतो, एम्प्लॉय ग आई, बडबड कुमारी. थोडा स्क्रू ढिल्ला आहे तिचा, पण उत्साह आणि बिंदासपणा आहा. तिच्या घराचा जरा इश्यू चालू होता, त्यामुळे ती सारखी कॉल करते. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, अरे मग तिला जोपर्यंत घराची सोय होत नाही तोपर्यंत आपल्या घरात ती राहू शकते, माझी काही हरकत नाही. पार्थ म्हणतो, नको, एक वेळ घरात असताना दुसरं अजून नको. त्याचा इशारा मिथुन काकांकडे असतो पण त्यांच्या काही लक्षात येत नाही. नंदिनी रूममध्ये विचार करत असते. त्याच वेळेला जीवा येतो. मी येण्याआधी काय विचार करत होती? तेव्हा नंदिनी सांगते, मी असं मानून चालले होते की मी जर आई होणारच नाही आहे तर कशाला मला गिफ्ट मिळेल. पण बघा ना जीवा, गिफ्ट स्वतःहून चालत माझ्याकडे आलं. हा नियतीचा संकेतच म्हणता येईल ना. तर जीवा पण म्हणतो, खरं आहे, म्हणजे उद्या खरंच काहीतरी चांगलं घडणार असेल, कारण उद्या आपण सेकंड ओपिनियन घेतोच आहे ना. तर नंदिनी जीवाचा हात हातात धरते. जीवा, तुम्ही माझ्यासाठी फॉलिक ॲसिड सारखे आहात. म्हणजे फॉलिक ॲसिड कसं शरीरामध्ये नवीन पेशी तयार करतं, तसंच तुमच्यामुळे माझं मन सुद्धा रोज नवीन नवीन स्वप्न बघायला शिकतं. नेहमी माझी साथ द्याल ना. मी तुमच्या बाळाची आई झाली तरी पण आणि नाही झाली तरी पण. तर जीवा हो म्हणून तिला जवळ घेतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी जीवा नंदिनी तयार झालेले असतात. तेव्हा नंदिनी सांगते, मला तर रात्रीपासून वाटते काहीतरी पॉझिटिव्ह घडेल. जीवा म्हणतो, गणपती बाप्पा. तितक्यात मानिनी काकू येतात आणि त्या म्हणतात, मोरया. तुम्ही तयार झालात पण आज मला पण यायचं हां तुमच्याबरोबर. जीवा विचारतो, पण तू कुठे चालली आणि आम्ही कुठं चाललो हे तुला काय माहिती? तेव्हा मानिनी काकू सांगतात, कॅलेंडरने सांगितलं मला, कारण नंदिनी मागच्या वेळेला जेव्हा सोनोग्राफी करून आली तेव्हा तिने लिहून ठेवलं होतं पुढच्या वेळेला कधी जायचं म्हणून. त्यानेच सांगितलं मला, आणि आज मला माझ्या नातीला बघायचं आहे, तेव्हा मी पण येणार. तर जीवा नंदिनी दोघांना पण टेन्शन येतं. तेव्हा जीवा सांगतो, अगं आई, पण मग तू कशाला येते? ऊन किती बघितलं का? तर मानिनी काकू सांगतात, अरे ऊन जरी असलं आपल्याला कुठे पायी जायचं आहे, कारमध्ये तर जायचं आहे. आणि माझा हा लाडका मुलगा AC चालू ठेवेल ना. काय रे, AC चालू ठेवशील ना? नंदिनी सांगते, अहो आई, ते तुम्हाला नेलं असतं पण आम्हाला अजून एका ठिकाणी जायचं आहे आणि तिथे उशीर होऊ शकतो ना. तुम्ही उगाच बोर व्हाल, त्यामुळे आपण पुढच्या वेळेला जेव्हा जाऊ तेव्हा या ना तुम्ही. मानिनी काकू म्हणतात, नाही, मला काहीच ऐकायचं नाही, मी आजच येणार आहे. तुम्ही या पटकन खाली, मी तुमची वाट बघते. त्या खाली गेल्यानंतर नंदिनी विचारते, अहो जीवा, आता काय करायचं? आई समोर असल्या म्हणजे सगळ्यांना सगळं समजेल. तेव्हा जीवा सांगतो, बघू आपण पुढे काय करायचं ते. त्यानंतर जीवा सिटी हॉस्पिटलमध्ये फोन करून अपॉइंटमेंट घेतो. तर पार्थच्या ऑफिसमध्ये दिव्या येते आणि ती अगदी शांत असते. तेव्हा पार्थ तिला विचारतो,
आज अजून तुमचा दिवस सुरू झाला नाही का? ते खाण्यावर चर्चा नाही, रिकामी बडबड नाही. दिव्या सांगते, अहो सर, माझा दिवस तर सुरू झाला आहे, पण संपायला नको असं वाटतंय, कारण माझं घर मला कधी घराबाहेर काढू शकतो ना. पार्थ तिला म्हणतो, तुम्हाला माझं घर माहिती आहे? तेव्हा दिव्या लगेच खूपच एक्साइटेड होते. थँक्यू सर, तुम्ही इतके चांगले आहात ना. मी माझी राहण्याची सोय तुमच्या घरी करते. चालेल, मला अगदी छोटीशी रूम असली ना तरीसुद्धा चालेल. माझी काहीच हरकत नसणार आहे. मी म्हणणारसुद्धा नाही तुमच्या रूमच्या शेजारी माझी रूम पाहिजे किंवा समोरच पाहिजे, काहीच नाही. पार्थ म्हणतो, मी काय म्हणतोय आधी ऐकून तर घ्या. माझ्या घराचा रस्ता माहिती आहे का? तिथलेच समोरच्या गल्लीमध्ये फ्लॅट रिकामा आहे आणि तो माझ्या मित्राचाच आहे. रिनोव्हेशनचं काम मलाच मिळालेलं आहे आणि तुमच्याबद्दल माझं त्याच्याशी बोलणं झालेलं आहे, तेव्हा त्याची काय हरकत नाही आहे. मागच्या रूमचं रेंट जे होतं तेच रेंट त्या घराला दिलं तरी पण तुम्ही चालेल. तेव्हा दिव्या सांगते, ओ सॉरी सर, हां जरा वेगळंच समजली ती, पण ठीक आहे ना, मला हे पण चालेल. तसंही तुमच्या समोरच्या गल्लीतच आहे ना, मला काय हवं नको तुम्ही पटकन मला सांगू शकाल. पण मी ती रिकामी बडबड केली ना सर, त्याबद्दल सॉरी. हां बरं, मी येते. तिथून निघून जाते. तर जीवा, नंदिनी आणि मानिनी काकू तिघं पण सिटी हॉस्पिटलमध्ये पोचलेले असतात. तर तिथेच रिसेप्शनवर सिस्टर बसलेली असतात. त्या सांगतात, मिसेस नंदिनी देशमुख, तुम्हाला डॉक्टरांनी बोलवलं आहे. ऐकून मानिनी काकू तर खूप खुश होतात. अगं चल पटकन. पुढे निघून जातात आणि जीवा, नंदिनी मागेच राहतात. आता काय करायचं? परत ते आवाज देऊन दोघांना बोलवतात. मध्ये गेल्यानंतर जीवा, नंदिनीला तर खूप टेन्शन आलेलं असतं, पण मानिनी काकूंचा आनंद तर ओसंडून वाहत असतो. पण त्यांना त्यांच्या नातीला बघायची ओढ जास्तच असते ना. ते डॉक्टर सांगतात, मिसेस नंदिनी देशमुख तुम्हीच का? ती सोनोग्राफी मीच करणार आहे. तिथे बेडवर झोपायला लावतात. तुमचा ड्रेस थोडा वर करता का? पण नंदिनी काही करत नाही. अहो जेल लावून चेक करावं लागेल ना आपल्याला. मी करू का? तेवढ्यात तिथे डॉक्टर दीक्षित येतात. एवढी गर्दी का आहे मध्ये? डॉक्टर रीमा, सोनोग्राफी करताना मध्ये कोणालाही येऊ द्यायचं नाही, हे माहिती नाही का तुम्हाला? मानिनी काकू सांगतात, अहो आम्ही घरचेच आहोत, म्हणजे मी नंदिनीची सासू आणि हा माझा मुलगा म्हणजे त्यांचा नवरा. डॉक्टर दीक्षित म्हणतात, हो सगळे घरचेच असतात, पण काही लोक सोनोग्राफीच्या नावाखाली लिंग चेक करायला येतात आणि मुलगी म्हटल्यावर ते बाळ नको आहे म्हणून कांगावा करतात. त्यामुळे आम्ही मध्ये कोणाला थांबूच देत नाही. मानिनी काकू सांगतात, एक मिनिट डॉक्टर, आम्हाला मुलगी जरी झाली ना तरी आम्ही आनंदाने स्वीकार करू. आमच्या घरामध्ये लक्ष्मी आली म्हणून गावभर आम्ही पेढे वाटू आणि या दोघांना तर मुलगीच हवी आहे, तेव्हा आम्ही इतर माणसांसारखे नाही आहोत. डॉक्टर दीक्षित सांगतात, तुमचं ठीक आहे, पण या आधी पण 2-3 केस अशा घडल्या आहे, म्हणून मी सांगते की तुम्ही बाहेर राहिलात तर चालेल. तर नंदिनी जीवाकडे बघून इशारा करते की आईंना बाहेर घेऊन जा. तेव्हा जीवा मानिनी काकूंना बाहेर घेऊन जातो. आई जाऊ दे चल, त्यांच्या हॉस्पिटलचे काही नियम असतील, आपण बाहेर बसूया. दोघंही बाहेर बसतात आणि मानिनी काकूंचं सारखं चालू असतं, अरे आपण एकदा विचारायचं का आपल्याला येऊ देतात की नाही म्हणून? तुला तुझ्या मुलीला बघायची घाई नाही झाली का? जीवा सांगतो, अगं आई, मला माझ्या बाळाला बघण्याची खूप घाई झाली आहे. मी त्याच्यासाठी काहीही करू शकतो, पण नियती आपल्याकडनं काहीतरी वेगळंच करून घेते. मानिनी काकू सांगतात, बरं ठीक आहे, आता नंदिनी बाहेर आल्यानंतर आपण तिच्याच नजरेतनं ते छोटंसं बाळ कसं होतं ना सोनोग्राफीमध्ये ते तिला विचारूया. तर जीवा मनात विचार करत असतो, आज डॉक्टर दीक्षितांमुळे आपण वाचलो आहे, पण उद्या काय वाढून ठेवलं हे काही सांगू शकत नाही. तर पार्थच्या ऑफिसमध्ये त्याचं काम चालूच असतं. तिथे दिव्या येते, हे काय सर, लंच टाईम झाला तरीसुद्धा तुमचं काम चालूच आहे. हे बघा मी तुमच्यासाठी काय आणलं आहे. 2 डबे त्याच्यासमोर ठेवते. तेव्हा पार्थ म्हणतो, मी तुमच्यासमोर हात जोडतो, पण हे बाहेरचं मी अजिबात खाणार नाही हां. तेव्हा दिव्या सांगते, अहो सर ऐकून तर घ्या, तुम्ही मागे ओरडलात ना, मी बाहेरचं एकदम बंद केलं आहे. मी स्वतःच्या हाताने वांग्याचं भरीत बनवलं आहे आणि भाकरीसुद्धा बनवली. मी टेस्ट करून बघा ना सर. तर पार्थ पण तयार होतो टेस्ट करण्यासाठी. तो खाणार तितक्यात फोन येतो मिथून काकांचा, काय शॉर्ट सर्किट? मी लगेच आलो. तिथून निघून जातो. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की पार्थ घरी आलेला असतो. मिथून काका घरामध्ये अंधार असतो. समोर एक बोर्ड दिसतो त्याला, बाबा मी आणि आईने तुम्हाला खूप मिस केलं. त्या बोर्डच्या मागून काव्या समोर येते, अरे आओ ना फिर. काव्या तुम्ही आलात? काव्याला मिठी मारतो. जीवा किचनमध्ये असतो तेव्हा त्याला त्याचं प्रतिबिंब दिसतं. तुमची आई तुमच्याबरोबर आली, गाडीत बसली, तिला जर कळलं ना. तेव्हा जीवा म्हणतो, हे किती दिवस अजून लपून राहणार आहे? तेव्हा घरच्यांना कळेल. तर काव्या येते, कळलंय मला सगळं, IIP रोडवर काय घडलंय ते.
उद्याच काव्याला नेमकं काय कळालं येते तेव्हा उद्या पुन्हा भेटूया. लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो प्लीज. तोपर्यंत धन्यवाद.